खरं तर अनेक पर्याय या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या विचाराधीन आहेत. खरं तर कणकवली शहरामध्ये एक शिस्त लागावी, वाहतुकीची कोंडी सातत्यानं होते, त्याच्यावर त्या ठिकाणी निर्णय व्हावा आणि एक चांगली सेवा शहरवासियांना या नागरिकांना जे या शहरावर अवलंबून आहे त्यांना त्या ठिकाणी चांगली सेवा या नगरपंचायत प्रशासनाची त्या ठिकाणी मिळावी, हा प्रयत्न याच्यामधला आहे. आजची स्थिती आपण पाहिली आहे की श्रीधर नाईक चौकपासून ते मंजुनाथ हॉटेलपर्यंत कशा पद्धतीनं या सगळ्या उड्डाणपुलाच्या खाली त्या ठिकाणी व्यावसायिक त्या ठिकाणी आहेत आणि कशा पद्धतीनं पूर्ण बेशिस्त वाहतूक कोंडी किंवा अनेक प्रश्न त्यानिमित्तानं निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून याच्यावर काहीतरी शिस्त लावण्याच्या दृष्टीनं किंवा कणकवली स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली किंवा कणकवली एक आपलं शहर आहे या पद्धतीनं काही निर्णय, हे कठोर निर्णय त्या ठिकाणी करावे लागणार आहेत. आणि म्हणून त्या तशा पद्धतीनं अनेक पर्यायांचा विचार नगरपालिका त्या ठिकाणी करते. अतिक्रमण जे या शहरामध्ये आहे ते सुद्धा हटवण्याचा प्रयत्न नगरपालिकेचा आहे. खरं तर या शहराच्या मध्ये जवळजवळ 12 ते 14 रस्ते हे वाहतूक कोंडीचे आहेत, व्यापाराचे आहेत. त्यामुळे त्या रस्त्यामधली आजची स्थिती काय आणि त्याच्यावर कसं नियंत्रण त्या ठिकाणी करता येईल आणि कसं त्या ठिकाणी जनतेचं सहकार्य या सगळ्या कामासाठी मिळेल, हा प्रयत्न आमचा त्या निमित्तानं आहे. जे सगळे व्यावसायिक आहेत यांच्याशी सुद्धा त्या निमित्तानं बैठका सुरू आहे. प्रशासनाची सुद्धा त्या निमित्तानं एक ॲक्शन प्लॅन काय आपण याच्यावर निर्णय करणार आहोत त्याबाबतची सुद्धा चर्चा त्या निमित्तानं सुरू आहे. आणि खरं तर कणकवली शहर हे एक महत्त्वाचं एक व्यापारी केंद्र आहे, एक आध्यात्मिक नगरी आहे, परंतु जे भालचंद्र महाराजांची स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे आणि एक व्यापाराचं केंद्र, एक शैक्षणिक केंद्र, एक सांस्कृतिक, एक क्रीडा केंद्र, अशा पद्धतीचं या कणकवली शहराचं या जिल्ह्यामधलं महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन या शहराला एक स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली बनवण्याचा प्रयत्न हा या निमित्तानं आहे. आणि म्हणून तशा प्रकारचे निर्णय हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि या सगळ्या निर्णयांमध्ये, या सगळ्या कठोर निर्णयामध्ये कणकवली शहरवासियांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं. तर नाका चौक ते कणकवली पोलीस स्टेशन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि सातत्यानं हा विषय अनेक तक्रारींचा विषय त्या ठिकाणी राहिलेला आहे. नेमकं या प्रशासकीय काळामध्ये या रस्त्यावर 25 लाख रुपये खर्च करून डांबरीकरण करण्याची निविदा ही त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली होती आणि निविदाची फक्त वर्क ऑर्डर त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली होती. पण ज्यावेळी नगरपालिकेमध्ये सत्तांतर झालं त्यावेळी एक महत्त्वाचा निर्णय नगरपालिकेनं घेतला की जी काही 21 कामं या शहरामध्ये जी होती ती एकाच ठेकेदाराला जास्तची कामं अशा पद्धतीनं निविदांचं वाटप झालेलं होतं आणि त्यामुळे याच्यामध्ये सिंडिकेट झालेलं आहे. एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी या निविदा मॅनेज करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारचा संशय असल्यामुळे त्यावर त्या प्रक्रिया नव्याने व्हाव्यात, त्या रद्द व्हाव्यात, अशा प्रकारची भूमिका नगरपालिकेने घेतली आणि त्या 21 निविदा रद्द केल्या. त्या निविदांमध्ये हे काम त्याच्यामध्ये होतं. पण हा प्रश्न 308 खाली जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ठेवण्यात आल्यामुळे त्याच्यावर हेरिंग झालेलं आहे. हेरिंग होऊन त्याच्यावर निर्णय बाकी आहे. दरम्यान आचारसंहिता लागल्यामुळे कदाचित त्यावर जिल्हाधिकारी या जिल्ह्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील त्या पद्धतीनं नगरपालिकेची भूमिका त्या निर्णयाच्या निमित्तानं त्या ठिकाणी असेल. पण दरम्यानच्या काळात आपण उपस्थितीत केलेला जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न त्या रस्त्याची झालेली दुरावस्था किंवा खराब झालेला रस्ता हा विषय महत्त्वाचा आहे. आता 1 महिन्याची आचारसंहिता लागली, त्या 21 कामांच्या मध्ये ही निविदा होती, त्याच्यावर अजून हेरिंग आणि निर्णय झालेला नाही. दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा भूमिगत विद्युत वाहिनीसाठी सुद्धा नगरपालिकेने पुढाकार घेतला, ठराव घेतला आणि ते मारुती मंदिर ते नाका चौक अशा पद्धतीची भूमिगत सुद्धा विद्युत वाहिनी करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे तो सुद्धा रस्ता त्या ठिकाणी खणण्यात आला. तो खणल्यानंतर त्या ठेकेदाराकडनं
त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण करून घेऊन तो चर बुजवण्याचं सुद्धा काम नगरपालिकेने केलं. पण सध्या त्याच्यावर जे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे बुजवण्याचं काम नगरपालिकेने हातामध्ये घेतलेलं आहे. येत्या 2-4 दिवसामध्ये त्या ठिकाणी हे खड्डे हे नगरपालिकेच्या स्तरावर त्या ठिकाणी बुजवले जातील आणि तो प्रयत्न नगरपालिकेचा आहे. आचारसंहिता उठल्याच्या नंतर आणि निविदेचा निर्णय झाल्याच्या नंतर त्या रस्त्याच्या बाबतीतली निविदा त्या ठिकाणी केली जाईल. स्वतः त्या ठिकाणी 25 लाख रुपये खर्च करून जे डांबरीकरण आहे ते पहिल्या स्थितीमध्ये केलं जाईल. पण त्या रस्त्याचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याला कुठेही ड्रेनेज नाही आहे. म्हणजे जे टॉकीजकडनं जे उतारानं जे पावसाचं पाणी येतं किंवा ड्रेनेज येतं ते संपूर्ण रस्त्यावर येतं, कारण त्याला दोन्ही बाजूला गटारं नाही. पुढच्या काळामध्ये म्हणजे ते 25 लाखाचं डांबरीकरण झाल्याच्या नंतर त्या रस्त्याची आता आपण मापं घेतलेली आहेत. तो रस्ता पूर्ण त्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे आणि दुतर्फा अंडरग्राऊंड गटर्स म्हणजे भूमिगत गटर्स त्याच्यामध्ये घेतली जातील आणि तो तेवढाच जो पीस आहे म्हणजे कणकवलीची हद्द ते नाका चौक म्हणजे पोलीस स्टेशनच्या पासून जे नाका चौकापर्यंतचा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तो रस्ता आम्ही कॉन्क्रिटीकरण त्या रस्त्याचं करणार आहोत. कायमस्वरूपी प्रश्न त्या ठिकाणी निकाले आम्ही काढणार आहोत. म्हणजे परत त्या ठिकाणी खड्डे पडणार नाहीत आणि जे पाणी पावसाचं आहे किंवा ड्रेनेजचं पाणी आहे हे अंडरग्राऊंड त्या ठिकाणी भूमिगत गटाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला मार्ग आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत. त्यामुळे थोडीशी कणकवलीकरांना या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य की अशा म्हणजे दुष्काळात 13वा महिना अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्ही आहोत. आमचं त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे. जवळजवळ आतापर्यंत 3 व्हिजिट प्रत्यक्ष त्या जागेवर आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. लोकांच्या समस्या काय, पडलेले खड्डे, रस्त्याची डागडुजी, त्याच्यानंतर भूमिगत विद्युत वाहिनी आणि हे डांबरीकरण आणि नंतर होणारं कॉन्क्रिटीकरण ह्या सगळ्या बाबतीमध्ये जवळजवळ 3 ते 4 व्हिजिट ह्या त्या ठिकाणी नगरपालिकेच्या स्तरावर केलेल्या आहेत. लवकरच पावसाळ्याच्या नंतर तिथली स्थिती आपल्याला तो रस्ता चांगला झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. खरं तर कणकवली नगरपंचायत निवडणूक ही शहर विकास आघाडी म्हणून आपण ही निवडणूक सर्वांनी लढवलेली होती. या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेचा कौल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा होता आणि म्हणून सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी करून हा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे. जनतेचा त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाला आणि प्रत्येकाच्या योगदानातून प्रत्येकाची जी मदत आहे या मदतीतनं हा कौल कणकवली शहराचा त्या ठिकाणी कौल त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि प्रत्येकाचा या विजयामध्ये प्रत्येकाचा वाटा आहे आणि त्याचमुळे या शहर विकास आघाडीचा विजय या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आणि प्रत्येकानं म्हणजे संदेश पारकरनं त्या ठिकाणी मदत केली, सुशांत नाईकनी मदत केली, आमदार निलेश राणेंनी मदत केली, आमचे राजन तेलींनी मदत केली, संजय आगरेंनी मदत केली, अतुल रावराणेंनी मदत केली, सतीश सावंतांनी मदत केली. जे सगळे आम्ही त्यावेळी एकटवलेलो होतो, कदाचित एका दुसऱ्या नेत्याचं कदाचित माझ्या तोंडातून नाव कदाचित या राहिलं असेल, पण सगळ्यांनी मिळून एक शहर विकास आघाडी आम्ही त्या ठिकाणी केलेली होती. वैभव नाईक असतील, जिजू उपरकर असतील आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, काँग्रेस पार्टी असेल, हे सगळे आमचे RPIचे लोक असतील, अनेक वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन सेना असेल, अनेक लोकांनी मिळून शहर विकास आघाडीची स्थापना केली आणि शहर विकासाच्या आघाडीच्या माध्यमातून हे यश आम्ही कणकवलीच्या करांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि म्हणून या यशामध्ये सगळ्यांचाच त्या ठिकाणी वाटा आहे. सहकारी नगरसेवकाच्या काही दोन लाईफ त्यात 100% ना आमदार निलेश राणेंचा सुद्धा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि सगळ्याच पक्षांनी मिळून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शहर विकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी स्थापित केलेली होती आणि शहर विकास आघाडीला या शहरातल्या जनतेनं त्या ठिकाणी कौल दिलेला आहे.